हॅलो नमस्ते, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे शुभ सुरेश. तर आजपासनं तुम्ही तर माझे शॉर्ट व्हिडिओ तर बघतच असाल. मी ते जमल तसे शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण आजपासून मी ठरवलं आहे की वीकमध्ये 2 किंवा 3 तरी लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर माझे बघतच असाल. जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. तर आजपासून मी ही न्यू जर्नी माझी स्टार्ट करते. तर जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरच केलं आहे की आम्ही फ्लॅट चेंज केला आहे. पहिल्या फ्लॅटमध्ये आम्ही जिथे राहत होतो तिथनं आम्ही आता वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला आलो आहे. तर बघा, असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा. खूप सारे नवनवीन व्हिडिओ हेल्पफुल जे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला कदाचित हेल्पफुल ठरू शकता असे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. काही रेसिपी असेल नवनवीन त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आंघोळ वगैरे करून सगळ्यात पहिले काम म्हणजे स्किन केअर करणं आता तर कंपल्सरीच झालं आहे. म्हणजे पहिलं तर मला कंटाळा यायचा, पण जसं जसं मी त्याची सवय लावली तशी मला एकदम सवय होऊन गेली. त्याच्यामुळे मग सगळ्यात पहिले स्किन केअर करून घेतली. आणि त्यानंतर मग स्वतःचं आवरून झाल्यानंतर मग लगेच देवपूजा करायला घेतली. आणि सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर खरंच खूप घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं, खूप प्रसन्न असं वातावरण होऊन जातं. त्याच्यामुळे मग सगळ्यात पहिले तर देवपूजा करून घेतली. त्यानंतर दररोज पोहे आणि उपमा खाऊन खूप असा कंटाळा आला होता नाश्त्याला. म्हणून आज विचार केला आपण काहीतरी डिफरंट बनवूया. म्हणून इथे ढोकळ्याचं प्रिपेरेशन चालू होतं. त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर, हळद आणि मीठ टाकून मस्त असं बॅटर तयार केलं आणि त्याला रेस्ट करायला 15 मिनटं ठेवलं. आणि इथे 15 मिनटं झालेली होती. त्याच्यामुळेच मग मी इथे ढोकळ्याचं भांडं घेतलं आणि त्याला खाली तेल लावून घेतलं, कारण ढोकळा खाली चिटकू नये म्हणून. त्याच्यानंतर मग बॅटरमध्ये इनो टाकून घेतला आणि इनो टाकल्यानंतर बॅटर खरंच खूप छान असं फर्मेंट झालं. आणि तुम्हीसुद्धा बघू शकता असं खूप छान असं फ्लपी आणि खूप छान असं फर्मेंट झालं होतं बॅटर. त्याच्या एकीकडे लगेच मग मी गॅसवरती पाणी तापवायला ठेवलं होतं आणि हे बॅटर जे आपण रेडी केलं आहे ते भांड्यामध्ये टाकून घेतलं. आणि ढोकळा बनवायला ठेवायचा तर आम्हाला अचानक असं बाहेर जायला लागलं. का ते मी तुम्हाला पुढे शेअर करतेच. आणि खूप घाईमध्ये आवरलं होतं कारण खूप अर्जंटमध्ये जाऊन यायचं होतं. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये होतो सकाळपासून. कारण की मी तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत होते, पण तेवढ्यात आमचा गॅसच संपला. म्हणजे आमच्याकडे डबल सिलेंडर पण नाही आहे आणि आम्ही HP नाही तर इंडियनचं सिलेंडर आहेत. तर आम्ही सगळ्यात पहिलं तर गॅसवाल्याला फोन केला. त्याने आम्हाला त्याची प्राईस सांगितली 4000 रुपये. एका सिलेंडरची 4000 रुपयाची प्राईस सांगितली. मग त्याला म्हणलं आम्ही डेली म्हणजे प्रत्येक वेळेस तुमच्याकडनं घेतो, काही कमी तर नाही होणार ना. तर ते
ते आम्हाला एक्सक्यूज द्यायला लागले. तर मग दुसरा ऑप्शन आमच्याकडे नव्हता. आता काय करायचं म्हणून मग मी पहिलं झेप्टोवरती एक इंडक्शन बघितलं. ते मला किती 12 वॅटचं मला ते प्राईस दाखवत होते, 2500 रुपये दाखवत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही विजय सेल्स जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती चेक केलं, तर तिथे दाखवत होते 2200 रुपये दाखवत होते. तर मग आम्हाला आणि विजय सेल्स आमच्या घराच्या ॲटलिस्ट 1 किलोमीटर 1 किंवा 1.5 किलोमीटर असेल. तर मग आम्ही बेटर ऑप्शन असं समजलं तिथे व्हिजिट देऊन मग आम्ही ते घेऊन घेऊ म्हणून. तर मग त्यांनी त्यांचा लंच ब्रेक टाकला. तेवढ्या ब्रेकमध्ये आम्ही विजय सेल्सला व्हिजिट केली. तिथे पण एकच इंडक्शन अवेलेबल होतं प्रेस्टिजचं. बाकीचे मिल्टॉनचे तर होतेच. आणि मिल्टॉनचं आम्हाला किती 1600 वॅटचं पडत होतं. ते किती 350 ते 4,000 3,500 ते 4,000ला म्हटले. तर आम्हाला एवढं काही वर्थ वाटलं नाही ते घेणं एवढं. आणि प्रेस्टिजचं जे होतं 12 वॅटचं त्याची त्यांनी 2300 रुपये प्राईस सांगितली. आणि प्लस त्यांनी आम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली की याच्यावर इंडक्शनचे वेगळे भांडे घ्यायला लागेल, त्याच्यावरती तुमचे काही घरचे भांडे चालणार नाही म्हणून. मग विचारमध्ये होतो काय करावं काय नाही. मग आम्ही शेवटी तिथून वापस आलो घरी. आणि घरी आल्यानंतर बाकी काहीच पर्याय दिसत नव्हता. मग नंतर ते माझ्या हजबंडच्या याच्यावरनं झेप्टो त्यांच्या याच्यावरती घेतलं आणि त्यांनी मग चेक केलं तर त्यांना ते 2200 रुपयातच भेटलं. मग ते म्हणे चल ठीक आहे आपण आपल्याला नंतर कधी पण यूज होईल म्हणून मग त्यांनी ते ऑर्डर केलं. आणि तिथून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते अनबॉक्सिंगचा. ठीक आहे. पण मग खूप अशी परेशानी झाली. 2दा म्हणजे विजय सेल्सला जायला लागलं. आणि एकतर बाहेर एवढं ऊन आहे काय सांगायला पाहिजे, खूप जास्त ऊन आहे. आणि ऑर्डर केलेलं इंडक्शन इथे आम्हाला रिसीव झालं होतं अर्ध्या 1 तासामध्ये. त्याच्यानंतर मग त्याला व्यवस्थित चेक करून घेतलं कुठे फिजिकल डॅमेज वगैरे तर नाही आहे, कारण की ते जर डॅमेज असलं तर मग झेप्टोवाले खूप असं टाईम घेतात त्याला रिप्लेस करण्यासाठी. त्यानंतर इंडक्शन गॅसवरती कनेक्ट करून घेतलं आणि त्याच्यावरती लगेच मग पाणी गरम व्हायला ठेवून दिलं होतं. आणि ढोकळ्याची पुढची तयारी लगेच चालू केली. बॅटर जे मी भांड्यामध्ये ठेवलं होतं ते पण लगेच सेट व्हायला ठेवून दिलं. आणि इंडक्शनचा एक फायदा आहे, आपण टायमर लावून ते ॲटोमॅटिक बंद पण होऊन जातं. त्याच्यामुळे मी इथे लगेच त्याला टायमर लावून दिला 15 मिनटाचा, कारण 15 मिनटात ढोकळा होऊन जाईल. आणि ढोकळा बनवायला ठेवून दिल्यानंतर मी याचं थोडंसं स्टडी करत होते. याच्यामध्ये खूप असे मोड आहेत, प्रेशर कुकर, करी, वॉटर, सूप वगैरे खूप सारे मोड आहेत. आणि हे आपण जे आपल्याला आयकॉन दिसतोय हाताचा त्या बटनने आपण हे ॲडजस्ट करू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण फंक्शन यूज करू शकतो. आणि ह्या प्लस बटनने आपण त्याचं टेम्परेचर वाढवू शकतो आणि मायनसने कमीसुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर लगेच मग इथे तडक्याची तयारी चालू केली. 2-4 अशा हिरव्या मिरच्या कापल्या आणि कढीपत्ता घेतला. आणि त्यानंतर मग 15 मिनिटांनी ढोकळासुद्धा शिजलेला होता. मस्त असा चेक केला तर खूप छान असा ढोकळा बनलेला होता. आणि मग लगेच इथे तडक्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, कढीपत्ता टाकला आणि आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि त्याला मस्त असं तडतडू दिलं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि साखरसुद्धा टाकलं आणि पाणी टाकून मस्त असं उकळू दिलं. आणि आपण तयार केलेला तडका मस्त असं ढोकळ्यावरती टाकून घेतला आणि तयार आहे आपला इझी आणि मस्त असा खायलासुद्धा टेस्टी लागणारा ढोकळा. हॅलो, काल तुम्ही बघितलंच असेल गॅस संपल्यामुळे आमची खूप अशी धावपळ झाली. त्याच्यामुळे खूप थकलो होतो. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ काही एंड केला नव्हता. त्याच्यामुळे मग आज दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ मी एंड करत आहे. आणि मोठी अपडेट म्हणजे आम्हाला गॅस सिलेंडर भेटला आहे. यांच्या फ्रेंडकडे अवेलेबल होता, तर मग आम्ही तो घेऊन म्हणजे त्यांनी आम्हाला तो आणून दिला. आणि आता आमचा गॅसचा तर विषय संपला, म्हणजे त्याचं काही आता टेन्शन राहिलं नाही. जेव्हा पण आम्ही 15 दिवसांनी घरी जाऊ तेव्हा गॅस सिलेंडर घेऊन. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आणि भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.